पाणी म्हटलं की सर्वात आधी आठवतं ते बिसलेरी. प्रवासात असो, हॉटेलमध्ये किंवा एखाद्या समारंभात पाण्याची बाटली घ्यायची म्हणजे दादा बिसलेरी आहे का असंच विचारलं जातं. पण कधी विचार केलाय का की ही एक बाटली एवढी विश्वासार्ह कशी बनली? कधीच न विकल्या जाणाऱ्या पाण्याला एका ब्रँडने ओळख कशी मिळवून दिली? चला आज जाणून घेऊया बिसलेरीच्या यशाचं हे विलक्षण आणि प्रेरणादायी रहस्य. नमस्कार, मी क्रांती आणि तुम्ही पाहताय बिझनेसवाला साईराज. बिसलेरीला ही ओळख एका दिवसात मिळाली नाही. बिसलेरीच्या यशामागं दूरदृष्टी, चिकाटी आणि लोकांच्या गरजांमध्ये लपलेला एक मोठा संधीचा प्रवास आहे. बिसलेरीची सुरुवात 1965 साली इटलीत झाली. फेलिस बिसलेरी नावाच्या एका इटालियन व्यापाऱ्याने ही मिनरल वॉटर भारतात आणलं. त्यांना वाटलं की भारतात शुद्ध आरोग्यदायी पाण्याला मागणी असेल. पण त्या 60-70च्या दशकात सुरुवातीला लोकांना हेच कळेना की पाणी विकत घ्यायचं म्हणजे नक्की काय. 1969 साली पार्ले कंपनीचे रमेश चौहान यांनी बिसलेरी ब्रँड फक्त 4 लाख रुपयांना खरेदी केला. तेव्हा अनेकांनी त्यांची थट्टा केली. पण रमेश चौहान यांचा पक्का विश्वास होता की एक दिवस भारतात लोकांना शुद्ध पाण्याची गरज भासेलच आणि तेव्हा बिसलेरी लोकांची पहिली निवड बनेल. रमेश चौहान यांनी फक्त पाणी विकलं नाही, त्यांनी विश्वास विकला. त्यांनी बाटल्यांच्या 250 मिली, 500 मिली, 1 लिटर, 5 लिटर अशा वेगवेगळ्या साईजमध्ये पाणी विकायला सुरुवात केली. जाहिरातींमधून साधा पण प्रभावी संदेश दिला. प्ले सेफ, ड्रिंक बिसलेरी. मोठमोठ्या शहरांपासून ते लहान गावांपर्यंत त्यांनी बिसलेरी पोहोचवलं. भारतात पाण्याला फुकट समजलं जात होतं, पण बिसलेरीने स्वच्छता, गुणवत्ता आणि विश्वास यावर भर दिला. हळूहळू लोकांना समजायला लागलं की शुद्ध पाणी मिळवणं म्हणजे आरोग्य राखणं. भारतातल्या 60% पेक्षा जास्त मार्केटवर बिसलेरीचं राज्य आहे. देशभरात 130 पेक्षा जास्त प्लांट्स आणि 5000 डिस्ट्रीब्युटर्स आहेत. बिसलेरीने आता फक्त वॉटर बॉटल नव्हे तर सॉफ्ट ड्रिंक्स, फ्लेवर वॉटरमध्येही पाऊल ठेवलंय. बिसलेरीची गोष्ट म्हणजे एका अशक्य वाटणाऱ्या कल्पनेवर ठेवलेला विश्वास. एकेकाळी जिथे कोणी पाण्यासाठी पैसे देणार नाही असं वाटायचं, तिथं बिसलेरीनं शुद्धतेला किंमत असतं हे सिद्ध केलं. मित्रांनो, ही गोष्ट अशा एका ब्रँडची आहे ज्याने पाण्यासारख्या साध्या गोष्टीतून असामान्य यश कमवलं. बिसलेरीनं दाखवून दिलं की जर तुमचं ध्येय स्पष्ट असेल, तर लोकांचा विश्वास जिंकण्याची जिद्द असेल, तर कोणतंही उत्पादन, अगदी पाणी सुद्धा जग जिंकू शकतं. आज बिसलेरी फक्त एक बाटली नाही, तर ती स्वच्छता, दर्जा आणि प्रामाणिकपणाची एक ओळख आहे. कारण शेवटी उत्पादन काहीही असो, लोक तेच निवडतात ज्यावर विश्वास ठेवता येतो. आणि भारतात पाणी म्हटलं की अजूनही पहिलं नाव घेतलं जातं बिसलेरीचं. बिसलेरीनं आपल्याला शिकवलं की लोकांना जे हवं आहे ते त्यांना द्यायला शिका, पण त्याआधी लोकांची गरज काय आहे हे समजून घ्या. खरं व्यावसायिक यश हे केवळ विक्रीत नाही, तर ते विश्वास निर्माण करण्यात असतं. बिसलेरीच्या या प्रवासातून तुम्हाला काय शिकायला मिळालं हे कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच प्रेरणादायी व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.